काल आपण अभंग ऐकत ऐकत निघालो होतो. शेवटी पोचलो रनिगुंटा स्टेशनला आणि तिथूनच बस पकडून तिरुमाला पर्वताकडे वाटचाल सुरू झाली. वाटेत चेकपोस्ट आणि आजूबाजूला भन्नाट निसर्ग, मोकळी हवा आणि शांतता. वर पोचल्यावर वाटलं स्वर्गातच आलोय की काय. मी लॉकर शोधत होतो आणि सहजच एका रांगेत उभा राहिलो. तेव्हा कळलं ही तर केसजणांची रांग आहे. क्षणभर विचार आला करावा की नको, पण लगेच मनात आलं केसांमध्ये अहंकार असतो आणि तो आज इथेच सोडायचा. आणि मी माझं केसदान केलं. मन हलकं झालं, जसं काही आतला भारच उतरला. त्यानंतर निघालो दर्शनासाठी. वाटेत बालाजींची मूर्ती दिसली आणि नमस्कार केला. भूक लागली म्हणून इडली खाल्ली आणि चहाही घेतला. थोडा जीव परत आला. पुढे हनुमंतांचं दर्शन झालं आणि मुफ्त दर्शनाच्या रांगेत प्रवेश केला. इथून वाट खूप अवघड होती. पुढे 3 किलोमीटर रांग सुरू होणार होती. मनात एक श्लोक आठवला, तुका म्हणे विठ्ठल राया, दर्शन देतो विसरलो साया. इथून खरी परीक्षा सुरू झाली. 4 किलोमीटरची रांग आणि कळलं दर्शनासाठी तब्बल 18 तास. पण देवाची कृपा म्हणून अमरावतीचे आपले सवंगडी भेटले. रांगेत थोडी धावपळ, थोडी नारेबाजी आणि देवाचं नाम स्मरण करत पुढे चाललो. गर्दी खूप होती, थकवा पण होता. तरी सुद्धा त्या सगळ्यात एक वेगळीच मजा होती. कसंबसं जागा पकडून उभा राहून आम्ही फक्त त्या क्षणाची वाट पाहत होतो आणि तो क्षण शेवटी आला. सकाळी 3 ते 4च्या दरम्यान मला श्रींच्या दर्शनाचं सौभाग्य मिळालं. मन शांत होतं, डोळे भरून आले होते. मनात फक्त तुकाराम महाराजांचा एकच अभंग घोळत होता. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता श्रीमुख सुखावले सुख.